मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की ऋषिकेश आणि जानकी जेव्हा बाजार समितीच्या मीटिंगमध्ये निघालेले असतात त्यावेळेस इकडे सुमित्रा ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात की तू माझा जर खरा मुलगा असशील तर तू मला एक मदत करशील, कारण की शर्वरी खूप अडचणीत आहे आणि मला तिचं हे दुःख बघवलं जात नाही, तर तू एक भाऊ म्हणून तिला मदत कर आणि तिच्यासाठी पैशाची व्यवस्था कर. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हो, मला मदत होईल तेवढं मी करेल. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि अवंतिका कोशिंबीर करायला घेतात आणि अवंतिकाला लोणचे खाण्याचे डोहाळे लागलेले असतात. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुला कोणीही काही म्हणणार नाही, तू मस्त एन्जॉय कर. त्यानंतर ते इकडे कोशिंबीर करायला घेतात आणि ऐश्वर्या म्हणते की मी सर्व करते, फक्त काय लागेल ते मला सांग. आणि ती कांदा कट करत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यावेळेस अवंतिका तिची फिरकी घेते आणि म्हणते की तुझ्या डोळ्यात पाणी. तर ऐश्वर्या म्हणते की या कांद्याने माझ्या डोळ्यात पाणी आणलं. त्यानंतर अवंतिका कांदा कट करायला घेते आणि ती या विचारात असते की बाजार समितीच्या मीटिंगमध्ये काय झालं असेल. त्या विचारामध्येच तिचा बोट कापतो आणि रक्त येतं. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हे काय, किती सारं रक्त येत आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की मी हाच विचार करत आहे की बाजार समितीमध्ये जो काही जानकी वहिनी निर्णय घेत आहे त्यामध्ये ऋषिकेश दादा ना तो योग्य वाटत नाही आहे. तर त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हां, बरोबर आहे, कारण की ऋषिकेश दादांना माहिती आहे की बाबा हे कधीच करणार नाही आहेत, कारण की त्यांना बाजार समितीचं पद मिळालेलं नाही आहे. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की ऐश्वर्या तू एक काम कर ना, तुझ्या बाबांना तू एकदा बोलून बघ. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मी त्यांना बोलून बघेन. तेवढ्यातच इकडे बाजार समितीच्या मीटिंगमध्ये ऋषिकेश असं सांगतात की आपण हा जो सयाजी काकांच्या हद्दीतून जाणारा मार्गचा विचार करत आहे तो विचार न करता आपण दुसरा मार्ग शोधला तर चांगलं राहील. त्यानंतर इकडे गावकरी म्हणतात की का असं का, कारण की हा तर आपल्यासाठी योग्य मार्ग आहे आणि त्यामुळे आपली वाहतूक ही सुरळीत होईल. आणि गावकरी ऋषिकेशच्या बोलण्यावर ते विश्वास ठेवत नसतात आणि मग ऋषिकेश दादांना असं वाटतं की मी आजपर्यंत बाजार समितीचं पद सांभाळत होतो त्यावेळेस गावकऱ्यांचा माझ्यावर विश्वास होता, पण आज सगळेजण माझ्याच निर्णयाला नाही म्हणत आहेत आणि जानकी जे म्हणत आहे त्यावरती त्यांचा विश्वास बसत आहे. हे सगळं ऋषिकेश दादाच्या मनामध्ये चालू असतं. त्यावेळेस ऋषिकेश दादा म्हणतात की हो, तुम्ही म्हणतायत तेही बरोबर आहे, पण आज जर त्यांना बोलायचं असेल तर आपल्याला जेलमध्ये जाऊन बोलावं लागेल आणि ते देतीलच असं नाही. त्यावेळेस बाजार समितीमध्ये लोक म्हणतात की ठीक आहे, आपण प्रयत्न करूयात. आणि इकडे ऐश्वर्या आणि अवंतिका कोशिंबीर बनवतात आणि म्हणतात की जानकी नेहमीप्रमाणे आपल्या कोशिंबीरची स्तुती करणारच. हे सर्व चालू असताना ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते तू एक लॉयर आहेस, तुम्ही या सर्वांमध्ये एक गोष्ट विसरून जात आहेत की नानांचा हा मृत्यू कसा झाला, तो एक घातपात होता की काय. त्यानंतर अवंतिका म्हणते हो, हे सर्व तुझं बोलणं ठीक आहे, पण त्यात मागचा हेतू काय आहे हेच आणखी लक्षात आला नाही. इकडे गावकरींनी जमा केलेला बाजार समितीमधील मालाचा पैसा वगैरे ते तिजोरी ठेवत असतात, पण ते कुलूप खराब झालेलं आहे त्यामुळे ते पैसे सर्व काही ऋषिकेश दादांना देतात आणि ऋषिकेशला लक्षात येतं की आपली आई शर्वरीला मदत कर असं सांगत असते. त्यावेळेस इकडे राहुल शर्वरीला फोन करतात आणि म्हणतात की मला शर्वरीची आठवण येत आहे म्हणून मी फोन केला आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मी ऑफिसमधून फोन करू नका, कारण की कुणालाही आपल्यावर संशय येऊ शकतो. तेवढ्यामध्ये तिथे जानकी येते आणि म्हणते की तुम्ही कोणाशी बोलत आहात. त्यावेळेस राहुल सांगतात की मी क्लायंटला बोलत आहे आणि लवकरच सर्व काही पूर्ण करेल असं सांगत आहे. त्यानंतर ऋषिकेश पैसे ठेवत असताना राहुलची नजर ही त्या तिजोरीवर पडते आणि राहुल पाहतो तर तिथे जवळपास 5 कोटीची रक्कम असते. इकडे शर्वरी वंश नाटक करतात की त्यांना कसं तरी होत आहे, घाबरं होत आहे आणि त्या अस्वस्थ आहेत. त्यावेळेस सुमित्रा म्हणतात की हो, मी समजू शकते, ज्या वेळेस तुझ्यावरती एवढं काही पैशाचा लोड आहे तर तुला हे सर्व होणं स्वाभाविकच आहे, पण मी आता काय मदत करू मलाच कळत नाही. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की ठीक आहे, तू इथे बस, मी आलेच, म्हणून त्या रूममध्ये जातात आणि जवळपास आपल्यापाशी असलेलं सर्व स्त्रीधन ते घेऊन येतात आणि शर्वरीला म्हणतात की हे घे, तू सर्व घे आणि जे काही देणेकरी आहेत त्यांचे ते पैसे तू देऊन टाक. त्यावेळेस शर्वरी ते घेतात आणि बघतात तर काय, त्यांना म्हणतात की हे जवळपास 2-2.5 कोटीचेच आहे आणि देणेकरी तर खूप आहेत.
त्यावेळेस सुमित्रा म्हणतात की जेवढं होईल तेवढं तू देऊन दे. त्यानंतर ऐश्वर्या येतात आणि म्हणतात की आई तुम्ही हे काय करत आहात आणि तुमचं हे स्त्रीधन आहे आणि तुम्ही असं नका देऊ. शर्वरी वंश म्हणतात की तू मध्ये मध्ये का बोलत आहे, हा आमचा मायलेकीचा प्रश्न आहे. आणि सुमित्रा म्हणतात की जर माझी मुलगी जर त्रासात असेल तर हे सर्व घेऊन मी काय करणार आहे, तिच्या सुखासाठी मी हे दिलं तरी मला काही होणार नाही, मला उलट आनंदच होईल जर ती या त्रासातून मुक्त झाली तर. त्यानंतर इकडं शर्वरी रूममध्ये येतात आणि ते सर्व दागिने पाहून राहुलला फोन करतात आणि सांगतात की राहुल एक गुड न्यूज आहे, कारण की आईने मला सर्व दागिने दिलेले आहे आणि जवळपास 2-2.5 कोटीची व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर राहुल सांगतात की हो ते तर चांगलंच आहे, पण मी आत्ता पाहिलं की दादाने तिजोरीमध्ये पैसे